त्या काळी त्यावेळी प्रश्न पडला होता कि नेताओं की दुनिया में नंबर 1 किसका है? कोई बोला गांधी का है, तो कोई बोला नेहरू का है। नेताओं की दुनिया में नंबर 1 किसका है? कोई बोला गांधी का है, तो कोई बोला नेहरू का है। त्या काळी प्रश्न पडला हो की नेताओं की दुनिया में नंबर 1 किसका है? कोई बोला गांधी का है और कोई बोला नेहरू का है। जब दोनों से पूछा अलग अलग, जब दोनों से पूछा नेहरू जी से और गांधी से जी, जब दोनों से पूछा अलग अलग, तो दोनों ने कहा इस पर हक सिर्फ अंबेडकर जी का है। इस पर हक सिर्फ अंबेडकर जी का है। इस पर हक सब अंबेडकर जी का है। क्योंकि यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, वेद और कुरान पर ब्राह्मण चलता है, पर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। आणि म्हणून आमचं नवीन गाणं अरे डा 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 डांग डा 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 आले न गेले किती 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 अरे किती आशे लय आले आणि लय गेले, आशे आले न गेले किती 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 आशे आले न गेले किती भले भले आशा आले न गेले किती भल्या भल्यांची हारली मती। नडायला कशाला नडायला बाबासाहेबांना लय आले लय। आशा आले न गेले किती, आशा आले न गेले किती भल्या भल्याची हारली। पण कुणी काय बाबासाहेबांचं केलं का? केलं का नाही? आशे आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती। आशे आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती। पण काय झालं? आशे आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती। आशे आले न गेले किती भल्या भल्याची हारली मती। पण
जित झुकली रती महारथी असा झाला भीमराव घटनापती. जिथं झुकली असे आले न गेले किती भल्या भाल्यांची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भाल्यांची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भाल्यांची हरली मती. जिथं झुकली रथी महारथी असा झाला भीमराव झुकली रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती. संविधान लिहिण्यासाठी काही का आलते सारून भायार देशाचं संविधान लिहायार. होते भीमाला ज्ञानी छायार, होते भीमाला ज्ञानी छायार. काही का आलते सारून भायार देशाचं संविधान लिहायार. होती भीमाला ज्ञानी छायार कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. कारण संविधान लिहिण्यासाठी आले होते. त्या मनोवादी विचारांना वाटत होतं की संविधान आम्ही पूर्ण करू शकतो. आणि आजही काही कर्मकांडांना वाटतं की ते संविधान बदलू इच्छितात. ते संविधान आम्ही लिहू शकतो. जे बाबासाहेबांना जमलं ते ह्या अंड्या पांड्यांना जमल का? जोरात बोला, जोरात. जे बाबासाहेबांना जमलं या आईरा गायऱ्या नंदू खायऱ्यांना जमेल का? तरी पण काही लोकांचा विश्वास आहे की नाही नाही जमलच आम्ही करूच. तर ते तशा लोकांना पण आम्ही सांगत असतो क्योंकि शायरी शायरी सबको आने. अरे शायरी शायरी सबको आने लगे तो शायरी किस काम की. ज्यांना वाटतं ना की संविधान आम्ही लिहू शकतो, जे बाबासाहेबांना जमले ते आम्हालाही जमू शकतं, तशा लोकांना सांगतो आम्ही की शायरी शायरी सबको आने लगी तो शायरी किस काम की. ज्यांना वाटतं ना की बाबासाहेबांनी जे केलं ते आम्ही पण केलं असतं, आम्ही पण करू शकतो, तशा लोकांसाठी हा शेर आहे. नक्की ऐका. अरे शायरी शायरी सबको आने लगी तो फिर शायरी किस काम की. और हिजड़ों को अगर बच्चे पैदा हुए तो फिर औरत किस काम. जिथं बाबासाहेब तिथं बाबासाहेब, ती जागा दुसरं कोण नाही. म्हणून काही का आलते सारून भायार देशाचं संविधान लिहायार. देशाचं संविधान लिहायार. देशाचं संविधान लिहायार. होते भीमाला ज्ञानी छायार कार्य साऱ्यांचं गेलंय वाया. साऱ्यांचं गेलंय वायार. कार्य साऱ्यांचं गेलंय वायार. किती वर्णावी महती किती करावी स्तुती. किती वर्णावी महती किती करावी स्तुती. किती वर्णावी महती
किती किती करावी स्तुती जिथे झोपती महारथी असा झाला भीमराव घटना महारथी असा झाला भीमराव घटनापती महारथी असा झाला भीमराव घटनापती कायदा भीमाचा जगाला पटला भीमाचा जगाला पटला हो कायदा भीमाचा जगाला पटला अरे असू दे कुठला बी खटला रे कायदा भीमाचा जगाला पटला जगाला पटला रे कायदा भीमाचा जगाला पटला पुणे करारी कलमत भेटला रे असू द्या कुठला बी खटला रे कायदा भीमाचा जगाला पटला रे पुणे करारी कलमत भेटला रे आमच्या पुण्यामध्ये मी जिथं राहतो म्हणजे माझं घर येरवड्यात आहे जिथून येरवडा जेल 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्या येरवडा जेलमध्ये पुणे करार झाला होता आमच्या पुण्यामध्ये पुणे करार सगळ्यात महत्त्वाचा करार त्या पुणे करारापासून हे जे काही राजकारण चाललंय सगळं म्हणजे आरक्षणाचं असो सगळं त्या पुणे करारापासून झाले कारण पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी जी मागणी केली होती स्वतंत्र मतदारसंघ बऱ्याच काही 2 मतांची मागणी केली होती बराच तो इतिहास आहे परंतु त्या वेळेस बाबासाहेबांच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नव्हत्या आणि बाबासाहेबांना त्यावेळेस काही गोष्टींवर माघार घ्यावी लागली होती मग त्यांनी आरक्षणाचा मुद्दा त्यामध्ये आला होता आपल्याला 2 मताचा अधिकार मिळाला असता जर पुणे करार पास झाला असता पुणे पॅक्ट जर पास झाला असता तर आपल्याला 2 मताचा अधिकार मिळाला असता परंतु गांधीजींनी ते होऊ दिलं नाही गांधीजी त्याच्या विरोधात होते स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात सुद्धा गांधीजी होते असे बरेच आपलं नुकसान गांधीजींनी केलेलं आहे बरंच नुकसान केलेलं आहे अरे असू दे कुठला बी खटला हो कायदा भीमाचा जगाला पटला हो कायदा भीमाचा जगाला पटला पुणे करारी कलमत भेटला हो पुणे करारी कलमत भेटला हो त्या पुण्यात करार झाला पुणे करार त्याला पुन्हा पॅक्ट म्हणतात तो आमच्या पुण्यामध्ये झाला तो जर झाला नसता गांधीजी गेले असते वर महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी बाबासाहेबांकडे विनंती केली होती की बाबासाहेब काही करून तुम्ही माघार घ्या आणि माझ्या पतीचे प्राण वाचवा त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या बहिणीचे शब्द ऐकले बहिणीच्या शब्दांना त्या जिने जे साकडं घातलं होतं त्यांना दाद दिली म्हणून म्हणावं असं वाटतं कि मौके की घड़ी हाथ से कभी छूटने ना दी रिश्ते की डोर उसने कभी टूटने ना दी मौके की घड़ी हाथ से कभी छूटने ना दी रिश्ते की डोर उसने कभी टूटने ना दी कृष्ण भगवान ने द्रौपदी को लूटने ना दी अरे मेरा भीम ऐसा दिलदार भाई था जिसने कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी कस्तूरबा की चूड़ियां फूटने ना दी हो कायदा भीमाचा जगाला पटला कायदा भीमाचा जगाला पटला हो कायदा भीमाचा जगाला पटला पुणे करारी कलमत भेटला हो या सहीन गाणी सुटला हो गाणी सुटला हो एक सहीन गाणी सुटला म्हणून ती कस्तुरबा बोलत होती म्हणून बोलत होती ती कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती ती कस्तुरबा बोलत होती बाबा उपकार तुमचं किती जिथं झुकती रथी महारथी असा झाला भीमराव घटनापती
ज्याला कळालं तोच हाय शाणार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार मी तर म्हणतोय भीमाला जाणार म्हणतोय भीमाला जाणार मी तर म्हणतोय भीमाला जाणार म्हणतोय भीमाला जाणार दोघ साजन विशाल दोघ साजन विशाल लिहिती त्यात आम्ही चळवळ ठेवली जिती दोघ साजन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती असा झाला भीमराव आदरणीय मेजर परमेश्वर भरणे समता सैनिक दल पांढर कवडा यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी 500 रुपये धम्मदान या कार्यासाठी आले कारण त्यांना बी पटलेलं आहे काय जिद्द झुकती रती महारथी असा झाला भीमराव ख्यातनाम गायिका भाग्यश्री इंगळे जिनं आता इथलं वातावरण गरम केलं होतं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं होतं आणि तिच्याकडे मी पहिल्यांदाच तिचं नाव घेतानाच बोललो होतो की मूर्ती लहान कीर्ती महान असणारी ही गायिका तर तिच्याकडूनही या ठिकाणी कलाकाराचं कौतुक होऊन 500 रुपये धम्मदान आला आणि तिनं सांगितलंय की वाली मिळाला संविधाना भीमाला जाना हा अंतरा रिपीट झाला पाहिजे म्हणून स्केल द्या तिघ जण वाली मिळाला या संविधानार बाबासाहेब म्हणजे या संविधानाचा पाय म्हणून सांगतोय वाली मिळाला या संविधानार ज्याला कळालं तोच हाय शानार ज्याला कळालं तो हाय शानार ज्याला कळालं तो हाय शानार ज्याला कळालं तोच हाय शानार ज्याला कळालं तोच हाय शानार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार वाली मिळाला या संविधानार ज्याला कळालं तोच हाय शानार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार मी कुठं म्हणतोय भीमाला मानार मी तर म्हणतोय भीमाला जाणार म्हणतोय भीमाला जाणार मी तर म्हणतोय भीमाला जाणार दोघ साजन विशाल लिहिती यांनी चळवळ ठेवली दोघ साजन विशाल लिहिती आम्ही चळवळ ठेवली जिती म्हणायचं पण कारण आहे बरं का कारण आम्ही नुसतं लोकगीत एक लोकगीताकडेच नाही थांबलो लोकगीत सुद्धा चळवळीमध्ये आणलं थांबा थांबा रे हिंगवलेताई भांडेगाव यांच्या वतीने या ठिकाणी धम्मदान पार्ट्या बरे कारण वळवळीतून आम्ही चळवळीत कसं आणलं तुम्हाला सांगतो एक गाणं होतं पहिलं की आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
सगळ्यांनी गाणं ऐकलंय कसा हळू काय सांगते मग जोरात सांग कसा बोलायचा पोपट मिठू मिठू कसा बोलायचा पोपट मिठू मिठू कसा बोलायचा हा पण आता इथं पोपट नाही बोलणार आवड मला होती मी डोक्यात बाबासाहेबाला जगाने मानलं आवड मला होती मी डोक्यात आणलं बाबासाहेबाला जगाने मानलं बुद्धीच्या ज्ञानाचा गठुडा बुद्धीच्या ज्ञानाचा गठुडा लागलाय बोलायला जावा लागलाय बोलायला आवड मला होती मी डोक्यात आणलं आवड मला होती मी डोक्यात आणलं बाबासाहेबांना जगाने मानलं आहो बुद्धीच्या ज्ञानाचा गठुड जावा लागलाय खोलायला जावा लागलाय खोलायला पोपट तरी मिठू मिठू बोलत होता पण गोऱ्या लोकाला भीम माझा गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला गोऱ्या लोकाला भीम माझा गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला अरे भीमराव माझा लय दिलदार बुद्धीच्या ज्ञानाचा उलगडला दार जय भीमवाला भल्या भल्याला जय भीमवाला भल्या भल्याला बाबासाहेबांची जी काय देण मिळाली आता जय भीमवाला भल्या भल्याला लागलाय खुशाल कोलायला लागलाय खुशाल कोलायला गोऱ्या लोकाला भीम माझा गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला लागला इंग्लिश बोलायला गोऱ्या लोकाला भीम माझा लागला इंग्लिश बोलायला कारण मी ऐका बाबा मी मगाशी सांगितलं की वळवळीतून चळवळीत कसं न्यायचं हे नसनाडी मला बरोबर घालवले अजून एक गाणं मध्यंतर तुम्ही ऐकलं असेल आर मस्तानी मना नावस अन तुझं मन बाजीरावस आणि कशावाली पोरं कशावाली अरे ही झुमकावाली पोरं पण झुमकावाली नाही झुमकावाली तिकडं रवी गायकवाड अक्का अण्णाभाऊ साठेचं गाणं झालंच पाहिजे नक्कीच होईल आर ही जय भीमवाली पोर बाबा मुस्कुराय वन समोर झालं पाहिजे
मोकळी चिठ्ठी आलेली आहे, तरी पण वंस मोर होणार. आर जय भीम वाली पोर, आर ही जय भीम वाली पोर. फक्त जय भीम वाल्याच्याच लेकरांनी हात वर करा. आता बळ बी करताल तुम्ही. जय भीम वाल्याच्या लेकरांनी फक्त हात वर करा, बाकीच्यानी नाही. मी बी करतो, नाही तर मला म्हणताल हे बरं आहे. ज्यांचे हात खाली आहेत त्यांचे आम्ही ओळखू का हो कापसे साहेब, बरोबर आहे का? म्हणून मी सांगितलं होतं फक्त जय भीम वाल्याच्याच लेकरांनी हात वर करायचा, बाकीच्याने हात खाली ठेवायचा दुसऱ्यांच्या. अरे ही जय भीम वाली पोर, अरे ही जय भीम वाली पोर, अरे ही जय भीम वाली पोर, अरे ही जय भीम वाली पोर. कशी भीमाच्या वाटण चालली ही जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटण चालली कशी भीमाच्या वाटेने चालली, जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटेने चालली. अरे भीमाच्या वाटण चालली, भीमाच्या वाटण चालली, भीमाच्या वाटेने चालली, भीमाच्या वाटेने चालली. अरे भीमाच्या वाटण चालली, भीमाच्या वाटण चालली. भीमाच्या वाटेने चालली, भीमाच्या वाटेने चालली. आधी फिराया होती बंदी, आधी फिराया होती बंदी. कमरला झाडून गळ्यात मडकं होतं. आधी फिराया होती बंदी, आधी फिराया होती बंदी. आता थटान वाटान चालली, जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटण चालली. जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटेने चालली, जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटेने चालली. माझा भीमराव वस्ताद जालीम, माझा भीमराव वस्ताद जालीम. वस्ताद जालीम कसला? माझा भीमराव वस्ताद जालीम, ज्यानं शिक्षणाची काढली तालीम. शिक्षणाची काढली तालीम, त्याने शिक्षणाची काढली तालीम. माझा भीमराव वस्ताद जालीम, ज्यानं शिक्षणाची काढली तालीम. शिक्षणाची काढली तालीम, त्याने शिक्षणाची काढली तालीम. माझा भीमराव वस्ताद जालीम, ज्यानं शिक्षणाची काढली तालीम. शिक्षणाची आधी फिराया होती बंदी, आधी लय फिराया होती बंदी. कारण रडायचे दिवस गेले, आता खात 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 हसायला लागले. रडायचे दिवस गेले, आता आम्ही खात 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 हसायला लागलो. लाखो करोडोंच्या गर्दीमध्ये बेखुशाल घुसायला लागलो. पूर्वीच्या काळाचं कौतुक आता आम्हाला काय सांगता. अहो भटा बामणाच्या पोरींपेक्षा बी आज आम्ही भारी दिसायला लागलो. म्हणून आधी फिराया होती बंदी, आधी फिराया होती बंदी. आता थाटान वाटान चालली, जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटान चालली. जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटेने चालली, जय भीम वाली पोर, कशी भीमाच्या वाटेने चालली. फरमाईश भरपूर आहेत. दादाने बराच वेळ झाला फरमाईश सांगितलेली आहे मला. त्यांचा एक मुकडा गातो. द ड ड ड ड ड द ड ड ड ड ड. असा एक
असा एक नियता उभा राहावा त्यानं मग आश्वासन द्यावा चांदवी हॅलो. शर्मा आहे नक्कीच असा एक नियता उभा राहावा त्यानं मग आश्वासन द्यावा माझा पण शब्द खरा व्हावा निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा असा एक नेता उभा राहावा असा एक नेता उभा राहावा त्यानं मग आश्वासन द्यावा माझा पण शब्द खरा व्हावा असा एक नेता उभा राहावा त्यानं मग आश्वासन द्यावा माझा पण शब्द खरा व्हावा निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा आता पिवळा झेंडा एक व्हावा बाकीच्या ज्या फरमाईश आहेत त्या फरमाईश पण पूर्ण होतील पण भाग्यश्री हॅलो. गायल्यानंतर फक्त जाता जाता निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा निळा पिवळा भगवा झेंडा एक व्हावा आणि म्हणून हो आता नाही कुणावा बघ म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही कुणावा बघ म्हणे भीमा कोरेगाव ग आता खरोखरी नवी क्रांती घरोघरी नाही कधी झाल्यासारखं वाटतंय खरोखरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय आता नाही पुन्हा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग आता नाही पुन्हा वाव ग म्हणे भीमा कोरेगाव ग खरोखरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय खरोखरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय त्या साहेबांची फरमाईश आहे अरे चांद विशाल भाई जब बाबा मुस्कुराए शर्माए जब बाबा मुस्कुराए अरे चांद विशाल भाई जब बाबा मुस्कुराए बाबा भी शर्मा कि मैं कहानी क्या बताऊं कि मैं कहानी तेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं कि मैं कहानी मेरे दिल की है दुनिया दीवानी क्या बताऊं कि मैं कहानी मेरे भीम की है दुनिया दीवानी क्या बताऊं दादाच्या एकाने फरमाईश केली आणि एका दादाने मागे फरमाईश केली कि मनू वाद्याच्या जिव्हारी कारण पूर्वीच्या काळी चुकून काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. महिलांनो ऐका, चुकून काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, चुकून नजरेशी नजर भिडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, चुकून अंगावर सावली पडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, आणि चुकून मंदिराची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा. म्हणून अशा मनोवाद्यांना माझा सांगणं आहे, सामाजिक हे लय मोठे नाव सांग फक्त, श्रीरंग धुपे आणि दर्शनवाड सिन्नगी दर्शनवाड यांच्याकडून दमदान.
चुकून गाडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, चुकून नजरेशी नजर भिडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, चुकून अंगावर सावली पडली तरी त्यांना विटाळ व्हायचा, आणि चुकून मंदिराची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा. म्हणून अशा मनुवाद्यांना सांगणं आहे की ज्या वेळेस हा दलित तुमच्या राजगादीवर बसला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठं गेला. ज्या वेळेस या दलित वकिलानं तुम्हाला न्याय मिळवून दिला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठं गेला. ज्या वेळेस या दलित डॉक्टरानं तुमचा इलाज केला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठं गेला. आणि भीमराव तुमचा जावई झाला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठं गेला. त्यावेळेस विटाळ तुमचा कुठं गेला. म्हणून एक गाणं आहे माझं फार व्हायरल झालं होतं मागच्या 2 महिन्यात की म्हणू वाद्याच्या जिव्हारी म्हणू वाद्याच्या जिव्हारी त्यानं घातलाय घाव. म्हणू वाद्याच्या जिव्हारी त्यानं घातलाय घाव. झाला बामणाचा जावई माझा भीमराव, झाला बामणाचा जावई माझा भीमराव. झाला बामणाचा जावई माझा भीमराव, झाला बामणाचा जावई माझा भीमराव. किती छळलं भद त्याला, किती छळलं भद त्याला न काढलं वर्गाच्या बाहेर. किती छळलं भद त्याला न काढलं वर्गाच्या बाहेर. पण हाणून पाडला या त्यानं म्हणून जातो डाव. झाला बामणाचा जावई माझा भीमराव. देतो सलामी आकाश, देतो सलामी आकाशानं भारताच्या त्या पित्याला. देतो सलामी आकाशानं भारताच्या त्या पित्याला. मनुवाद्या मोर देतो विशाल मिशीवरी जाव. झाला बामणाचा जावई माझा भीमराव. 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 कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. कुठं बी जावा म्हणजे भारतात कुठं बी जावा, भारतात जावा म्हणजे भारतातल्या कुठल्याही भागात जावा. कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर, आमचं दादा आमचं भीमनगर. आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर, आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर. अरे कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. कुठं बी जावा चर्चा असते ज्याची गाव भर. आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर, आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर. आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर, आमचं भीमनगर दादा आमचं भीमनगर.
जगत प्यारी मला ही माझी वस्ती साऱ्या जगत प्यारी मला ही माझी वस्ती रोज आनंद दंगा मस्ती रोज आनंद दंगा मस्ती आनंद दंगा मस्ती रोज आनंद दंगा मस्ती साऱ्या जगत प्यारी मला ही माझी वस्ती रोज आनंद दंगा मस्ती रोज आनंद दंगा मस्ती आनंद दंगा मस्ती रोज आनंद दंगा मस्ती इथं जीवाला जीव देणारे माया नाही हो वरवर इथं जीवाला जीव देणार